कारण मालाड संघ आजच्या दिवसामध्ये येणार नाहीये. तर मी रिक्वेस्ट करतोय कांदिवली मास्टर संघ जर सामना बघत असाल यूट्यूबच्या माध्यमातून तर याच्यानंतर तुमचा सामना होणार आहे तर प्लीज त्याची नोंद घ्या आणि लवकर पोचा सामना खेळण्यासाठी. सलामीचे फलंदाज कैलाश आणि मानव हे पोचलेले आहेत. अनिल कोहली पहिला चेंडू घेऊन येतो पहिल्या शतकातील आणि पहिला चेंडू फुलटॉ चेंडू आणि फुलटॉ चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कैलास पुन्हा एकदा 0वर बाद झालेले आहेत. 2 इनिंग्समध्ये 2 वेळा ते 0वर बाद होत आहेत. चेंडू पुन्हा एकदा चांगलं शतरक्षण स्वतः फॉलो थ्रू मध्ये. अनिल याला चांगलं खरोखरच अप्रतिम अशी गोलंदाजी आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं शतरक्षण देखील बघायला मिळतंय. बघा अनिल उद्या त्याची बराकर लीग देखील आहे ती देखील खेळण्यासाठी तिथं जाणार आहेत मनोरीला. स्वतः चांगले एक फाउंडर आहेत बराकर लीगच्या साठी. गोलंदाज अनिल कोहली गोलंदाजीसाठी तयार होतोय. पुन्हा एकदा चांगला एकदम परफेक्ट शॉट क्रिकेटचा ज्यावर तुम्हाला धावा मिळतील. 72 होणार आहे. सेफ शॉट असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने कैलाशाने आपले धाव संख्येचं खातं 1 या धावसंख्येने ओपन केलेलं आहे आणि संघाला देखील पोहोचवलं 1 या धावसंख्येवर. पहिल्या सामन्यामध्ये देखील अनिल कोहली यांनी चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 5 धावा दिल्या होत्या आपल्या संघासाठी. आपली गोलंदाजी करता वेळेस पुन्हा एकदा गोलंदाज अनिल. पुन्हा एकदा उंच उडालेला आहे. चेंडू थोडा लांब आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या सहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 3 या धाव संख्येवर. चांगला चेंडू इथं बरोबर ब्लॉक होल्ड मध्ये ठेवला होता. 1 धाव पूर्ण केली जाईल. फलंदाज इथं बाद होतोय. मानव हा धाव बाद झालेला आहे. फलंदाज धाव घ्यायची होती पण वाईटचा इशारा देखील येतोय. वाईट धाव मिळेल पण फलंदाज मानव हा बाद होतोय. त्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केली होती. तोच फलंदाजी तर थोडा अपयशी ठरतोय. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे ती 4. हॅलो नवीन फलंदाज येतोय. स्ट्राईकवर कैलास आणि नॉन स्ट्राईकवर नवीन आहे. पुन्हा एकदा उंच उडालेला आहे. शतरक्षक थोडा लांब आहे पण सबल चेंडूवर येणं खूप कठीण झालं स्वप्नील. त्याच्यामध्ये 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. त्या 2 धावीच्या साह्याने धाव संख्या पोहोचली ती 6 या धाव संख्येवर. धाव संख्या 6. 2 बाद 6 धावा. गोलंदाज अनिल आपल्या शतकातली शेवटचा चेंडू घेऊन येतोय. चांगला चेंडू इथं ब्लॅक फूटवर खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली जाते कारण धावबाद होण्याचा संभव होता तिथं पण तसं काय झालेलं नाही. 1च धाव मिळेल. 1 धावेच्या सहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 7. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 7.
बघा गोराय माऊली स्पोर्ट्स, मान्यश्री आपले गोराय माऊली स्पोर्ट्सचे शॉपचे ओनर क्रिस्टन मनाजी यांनी आम्हाला एक फोन केला होता. 24, 25 आणि 26 तारखेला त्यांनी 2 लाखाची स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्या स्पर्धेमध्ये जर कोणाला खेळायचं असेल तर क्रिस्टन मनाजी यांना तो कॉल करा. ते नंबर तुम्हाला नंतर मी पाठवतोय किंवा देतोय. जबरदस्त सामना इथं ते खेळवणार आहे. 2 लाखाची स्पर्धा आहे. कुलवेमच्या ग्राउंडवर, मॅग्निफिशन क्रिकेटच्या ग्राउंडवर ती स्पर्धा खेळवली जाणार आहे. 2 लाखाची स्पर्धा आहे आणि त्या 2 लाखाचं स्पर्धेचं मान क्रिस्टन मनाजी गोराय माऊली स्पोर्ट्स शॉपचे ओनर आहेत, त्यांनी ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. धावसंख्या झाली 8. स्ट्राईकवर नवीन कोहली. हो, पुन्हा एकदा उंच उडालेला शतरक्षक अनिल कोहली समोर येतोय. हो ना, अनिल कोहलीच्या थोडं पुढे टप्पा पडला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेला धावतायत. दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. बघा ऊन आहे आणि ऊन असल्यामुळे तो थोडं सूर्याचा प्रकाश देखील समोर आहे. काही जणांच्या जवळ गॉगल्स आहेत, ते गॉगल्स परिधान केले जात, काही जणांच्या जवळ नाही आहेत. त्याचा त्रास होतोय त्यांना. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 8 या धावसंख्येवर. गोलंदाज फ्रान्सिस आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आणखी एक चेंडू फिरवला जातो. शतरक्षक चेंडूच्या खाली संदीप कोळी. चांगलं शतरक्षण, एकच धाव तिथं मिळेल. चांगला थ्रो देखील दिला गेला होता. या 1 धावीच्या साहाय्याने धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचलेली आहे. दोन्ही फलंदाज आता एका जवळ येत आहेत. काहीतरी थोडं कानमंत्र असेल की जे डेंजरस जी आपली धाव आहे ती घेणं की नाही. कारण आपले 2 जे फलंदाज आहेत, चांगले दोन्ही फलंदाज आहेत. एक पहिला जो सामना झाला त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या खेळाडूला दिला. तो खेळाडू आहे तिथं ज्याने गोलंदाजी करता वेळेस 9 धावा देऊन 1 फलंदाजांना बाद केलं आणि 30 धावा फलंदाजीमध्ये केल्या होत्या. तो म्हणजे कैलाश ऑन स्ट्राईक. ऑफ साईडला बघा काय जबरदस्त करारा फटका, पण शतरक्षक हो नाही तिथं अडवू शकलेला नाहीये. मैदान एवढं कडक आहे, तुम्ही कोणत्याही सीझनला खेळा मैदानावर धावा मिळतीलच तुम्हाला. एकदम मैदान जबरदस्त बनवलेलं आहे. मालवणी गाव क्रीडा मैदान जे आहे ते खरोखर जबरदस्त बनवलेलं आहे. मालवणी क्रिकेट संघाचे काही वरिष्ठ खेळाडू आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये भरपूर जणांची लिस्ट नावं आमच्या जवळ आहेत. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 15 या धावसंख्येवर. स्ट्राईकवर कैलाश कोहली ज्याने आतापर्यंत 9 धाव आपल्या संघासाठी केलेले आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला फिरवला जातोय चेंडू आणि चेंडू जातोय. हो, चांगलं शतरक्षण आणि शतरक्षण असं झालं की स्वप्नील यांनी अडवला आणि सुदर्शन याने तो चेंडू पकडून पुन्हा फेकून दिला. 2च धाव मिळत आहेत. 2 शतकाचा खेळ संपलेला नाहीये, पण धावसंख्या झाली ती मात्र 17 या धावसंख्येवर. 17 धावा फलंदाज बाद झाले ते 2. नंबर 2चं शतक मैदानावर चालू. एकदा गोलंदाज फ्रान्सिस. आता देखील चांगला मोठा फटका, पण शतरक्षक तैनात आहेत. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी विचार. एकच धाव तिथं बघा ओव्हरथ्रो होता, पण तिथं बॅकअपसाठी संदीप आहे. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 18 या धावसंख्येवर. 2 शतकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली 18. आदित्य यांना गाणं वाजवण्याची संधी भेटलेली आहे. हॅलो, 2 शतकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 18. तिसऱ्या शतकासाठी गोलंदाज किशोर रांडेकर येत आहेत. शतरक्षणामध्ये थोडा बदल केला जातोय. लेग स्लिपला संदीप होता, आता त्याला इथं लॉंगॉनच्या दिशेने पाठवलेलं आहे. नंबर 3चं शतक किशोर पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होतो. स्ट्राईकवर फलंदाज कैलाश.
त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी 8 धावा केले, सॉरी 8 चेंडूमध्ये 12 धावा केलेले आहेत. इथं ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न सफल झाला होता खेळाडू. एक धाव पूर्ण केली जाईल. एडवर्ड यांच्याकडून चांगलं शतरक्षण, मात्र बाईचा एक धाव मिळेल. त्या बाईच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 19 या धावसंख्येवर. साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी आयोजित कोली अग्रिक्त समाज मंडल 40 मास्टर क्रिकेट स्पर्धा वर्ष 2026 सहाय्यक देणगीदारांची लिस्ट आमच्याजवळ पोहोचली. आम्ही थोड्या वेळात ती वाचू. आमच्या ऐवन कोळी यांनी ती लिस्ट बनवलेली आहे. आर्टिस्ट आहेत एक चांगले. पुढचा चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटने मारलेला आहे. स्वप्नील पोहोचेल की नाही? स्वप्नील पोहोचू शकलेला नाहीये. चेंडू जाते गॅपमधून 4 या धावसंख्येसाठी. चांगली फलंदाजी 2 फलंदाज करतायत. एका बाजूला नवीन कोळी ज्यांनी 7 धावा केलेले आहेत आणि नॉन स्ट्राईकवर कैलाश यांनी 12 धावा आपल्या संघासाठी केलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज किशोर. आणखी एक मोठा फटका आणि फटक्यावर धावा मात्र नाही आहे. तिथं डॅनी पावले याच्यासारखं शतरक्षक होता, खेळाडू होता, म्हणून मिस्टेक्स खूप कमी होत आहेत त्या खेळाडूकडून. त्याच्यामध्ये झेल पकडून इथं फलंदाज बाद होतोय. नवीन हा फलंदाज परतीचा रस्ता धरतोय. फलंदाज येतोय सचिन कोहली, मडे संघाचा खेळाडू, ज्यांनी चारकोप गावामध्ये 18 बॉलमध्ये 52 धावा केल्या होत्या. त्याच्यामध्ये 5 षटकार. चांगली फलंदाजी केली होती सचिनने. षटकारामध्ये त्यांनी चांगली अशा आणि 52 धावा देखील केल्या होत्या. पहिला चेंडू फेस केला, पहिला चेंडू पाठवला थर्डमॅनच्या दिशेनं. एडवर्ड उत्तनकर चांगलं शतरक्षण करतायत. एकच धाव मिळेल. या एक धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 24 या धाव संख्येवर. धाव संख्या झाली 24. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. कैलास चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. किशोर हो, पुन्हा एकदा उंच उडालेला आहे. तिथं मला वाटतं अनिल पोचणार नाहीये. एक धाव, दुसरी धाव नाही. मला वाटतं दोन्ही फलंदाज एकाच धावेसाठी सेटल झालेले आहेत. त्याच्यामुळे एकच धाव मिळेल. या एक धावीच्या साहाय्याने धाव संख्या 25 वर जाऊन पोहोचते. धाव संख्या 25. गोलंदाज किशोर. आपल्या शतकातील पुढचा चेंडू हो इथं मारलेला आहे, पण शतरक्षक समोर आहे सुदर्शन, आणि सुदर्शन देखील थोडे तिथं कमी पडले. एक धाव पूर्ण, दुसरी धाव धावतायत, ती देखील पूर्ण झालेली आहे. आणि या 2 धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे. 3 षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली 27. आता आपण पुन्हा एकदा डीजे आदित्य यांना संधी देणार आहोत. एनगेज आहे, त्याची लिस्ट आमच्याजवळ पोहोचलेली काही जणांची आम्ही नावं वाचतोय. अजितजी भंडारी, त्याच्यानंतर श्री गीता भंडारी नगरसेविका, श्री सागर पाठारी उद्योजक, श्री रवींद्र पाटील उद्योजक, श्री अशोक पाटील उद्योजक, सौ बीना सिंग समाजसेविका, श्री ऋषी माळी उद्योजक, पार्थ ज्वेलर्स मालवणी गाव, श्री परशुराम केणी उद्योजक, श्री जितेंद्र कोळी जय विश्व इन्फाचे प्रोप्रायटर्स आहेत. त्याच्यात श्री उमेश पाटील मनसे शाखा अध्यक्ष 32 वार्ड क्रमांक, त्याच्यात दिगंबरजी वैती समाजसेवक, विवेकजी कदम समाजसेवक. आणि त्याच्यानंतर आपण आता या सामन्याकडे येणार. 4थं शतक घेऊन येत आहेत डॅनी. पहिला चेंडू ऑन द राईज खेळला जातोय, लॉंग ऑनच्या दिशेने येतोय चेंडू. एक धाव पूर्ण केली जाईल आणि फक्त तिथं एक सिंगलवरच तिथं समाधान मांडलेलं आहे. काही डोनेटर त्यांची पुढे नावं आम्ही वाचू. तर सामन्याकडे येणार. 4थं शतक घेऊन पहिल्या चेंडूवर एक सिंगल येतोय. गोलंदाज डॅनी पावले. आपल्या शतकात पुढचा चेंडू सचिन याच्यासाठी. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडा वळतोय आणि टप्पा पडल्यानंतर वळल्यानंतर काटा बदलण्यासारखा चेंडू बघितला आपण बघतोय. थोडा चेंडू देखील स्लो टाकला डॅनी यानं आणि त्याचा फायदा त्याला झाला. तो चेंडू जातोय डॉट.
धावसंख्या रोखून ठेवली ती 28 या धावसंख्येवर. आता मात्र पुढे टप्पा मारल्यानंतर चेंडू जातो. संदीप थोडा पुढे आला होता, त्याला मागे जावं लागलं, पण तो चेंडू त्याच्यावरून सीमारेषा पार जातोय 6 या धावसंख्येसाठी. कम ऑन डीजे आदित्य. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या टोटल पोहोचली ती 34 या धावसंख्येवर. सचिन वैयक्तिक 9 वर पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज डॅनी पावल्या. यास आणखी एक मोठा फटका आणि या फटक्यावर देखील आणखी 4 धावा येत आहेत, सॉरी 6 धावा येत आहेत. 52 धावा केल्या होत्या चारकोपच्या ग्राउंडवर. त्याच्यामध्ये 5 उत्तुंग षटकार होते. हो, चांगला चेंडू बॅटचा मला वाटतं एज लागला असं वाटते, कारण थोडं वाटलं की बॅटला लागून चेंडू गेला होता. 15 नंबरवर आपण बघितलं सचिन कोहली आहे, ज्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी 11 षटकार आणि हे 2 जर मोजले तर 13 होतील आणि तो थोडा पुढे जाईल षटकाराच्या लिस्टमध्ये, जर थोडा पुढे जाईल. षटकारामध्ये आपण जर बघितलं तर पहिला नंबर निलेश शिंपोली आणि मारले 44 षटकार. त्याच्यानंतर संजय ठाकूर यांचे 28 आहेत. पुन्हा डॅनी पावल्या. हो, चांगला फटका वगैरे इथं षटकार. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. अहो, डायरेक्ट थ्रो आणि फुग्या. दुसरी आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. तो फायदा घेतला, कारण ओव्हर थ्रो झाला तर स्टंपला लागून 2 क्षेत्ररक्षक होते, पण त्यांना तो सकून त्याच्या बाजूने गेला. 3 धावा मिळतात. 3 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 43 या धावसंख्येवर. 4 षटकाचा खेळ संपतो, धावसंख्या 43. आणि लिस्टमध्ये आपण जर बघितलं डोनेटर अजून आहेत. प्रिन्स स्पोर्ट्स याचे मालक मालवणी गाव संतोष कोळी. ॲटलांटिक्स प्रोचे मालक गणेश लिंबोडे मालवणी गाव. धमू पाटील उद्योजक, श्री रामली उद्योजक. त्याच्यानंतर बीबॉन स्पोर्ट्स त्याचे मालक किशोर मालवणी गाव. आणि शिवम स्पोर्ट्स याचे मालक संदीप. या सर्वांचे आम्ही आमच्या मालवणी साईनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने आभारी, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला थोडा हातभार लावलेला आहे. थँक टू ऑल द डोनेटर्स हू हॅज हेल्प अस फॉर दिस टुर्नामेंट. शेवटचं शतक संतोष रुके घेऊन येतोय. सचिन कोहली वैयक्तिक 18 वर खेळतोय आणि कैलाश कोहली वैयक्तिक 14 वर. 9 चेंडूमध्ये आतापर्यंत 20 धावांची त्यांनी पार्टनरशिप या 2 फलंदाजांनी केलेली आहे. संतोष रुके पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला केला जातोय. लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली जाईल. आणि बघता बघता दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. पण थोडा ओव्हरथ्रो झाला, टप्पा थोडा जो गोलंदाज आहे त्याच्या पुढे पडला. आणि बघून बघा 40+ स्पर्धा खेळतोय आणि डायरेक्ट थ्रो जर हातात आला नाही तर अशी चित्र बघायला भरपूर वेळा भेटलेले आहेत. फक्त मनोरी मास्टर नव्हे तर भरपूर जणांकडून अशा मिस्टेक्स आलेले आहेत. त्या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 45. सचिन 20 वर खेळतोय. 2 उत्तुंग षटकार आहेत. चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका. पण पुन्हा एडवर्ड यांचं कौतुक करावं लागेल की त्याच्या मागे अजूनपर्यंत चेंडू गेलेला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि 1 धाव वाचवल्यासारखं वाटते एडवर्ड याने. 1च धाव मिळेल या 1 धावेच्या साहाय्याने. धावसंख्या 46. जेवण तयार झालेलं आहे. ज्याला कोणाला जेवायचं असेल त्यांनी तो जेवणाचा स्वाद घेण्यासाठी आमच्या. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने जातो. थोडा उंच होता चेंडू. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी नाही, कारण या खेळाडूचा थ्रो परफेक्ट आहे संदीप कोळी यांचा. 1च धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी झालेत. 1 धावसंख्येने धावसंख्या 47 वर पोहोचलेली आहे.
पुन्हा एकदा टार्गेट बघूया. 60च्या खाली राहतोय. सचिन एक आक्रमक फलंदाज आहे, त्याच्याकडून जर फटके बघायला 60च्या वर देखील जाईल. पुन्हा एकदा चेंडू लागतोय. एक धाव पूर्ण होईल की नाही मात्र फलंदाज इथं बाद होतोय. सचिन थोडे मागे पडलेले आहेत, तिथं खूप फास्ट आणाले होते पण थोडं मला वाटतं जो बॉल लागला स्टंपला तेव्हा त्याचा बॅट मागे होता त्या लाईनच्या, त्याच्यामुळे त्यांना धाववाद तिथं ठरवलेलं आहे. गोलंदाज संतोष रुके आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईकवर फलंदाज. ओ चांगला मोठा फटका, पण शतरक्षक थोडे लांब आहेत. आणि स्वप्नील याचं चांगलं पुन्हा एकदा शतरक्षण बघायला मिळेल. 2 धावावर दोन्ही फलंदाज पुन्हा समाधानी झालेले आहेत. त्या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 49 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर एक मोठ्या फटक्याची गरज आहे. मग तर नितेश यांना फक्त नॉन स्ट्राईकवर राहावं लागलेलं आहे. पुन्हा एकदा उंच उडालेला आहे. स्वप्नील चेंडूच्या खाली आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. दुसरी धाव आणि फलंदाज बाद. आता देखील बाद होतोय. धावसंख्या झाली 50 आणि 51 धावेचं टार्गेट आहे.
म्हणजे फलंदाज पाठवा आणि एक एक्स्ट्रा खेळाडू देखील. ज्याला कोणाला जेवायचं असेल ते जेवण तयार झालेलं लावलं देखील आहे, तर जेवून घ्या. टार्गेट इथं समोर सेट करून ठेवलेलं मनोरी मास्टर्सच्या संघाला. मड ए मास्टर्सच्या संघाने याच्यामधून जिंकेल ती सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे तो संघ. समाज मंडळाचे नवनवीन अध्यक्ष माननीय श्री किशोरजी केणी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावर. एस किशोर केणी साहेबांना बेस्ट फिल्डरचं प्राइज, सॉरी बॉलिंगचं प्राइज दिलं होतं किशोर केणी साहेबांना. जी आपण कल्याणला जी टुर्नामेंट 50+ जी टुर्नामेंट झाली होती तिथं बॉलिंगचं प्राइज किशोरजी केणी साहेबांना दिलं होतं आणि बेस्ट फिल्डरचं प्राइज सुधीर याला दिलं होतं. चला सामना सुरू होतोय. मिरांडाचा पहिला चेंडू, स्ट्राईकवर संदीप. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आणि चेंडू जातोय पहिल्यासारखा चौकारासाठी. पहिला देखील चौकाराच्या सारणीत खातं ओपन केलं होतं, आता देखील चौकाराच्या सारणीत खातं आपलं ओपन केलेलं आहे संदीप कोळी यानं. यंदाच्या वर्षामध्ये 2 संघ टॉपवर आहेत, एक भाटी मास्टर संघ, दुसरा तो मनोरी मास्टर संघ, ज्यांनी 3 फायनल्स आतापर्यंत मारलेले आहेत. किशोरजी केणी साहेबांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत किशोरजी केणी. कोली अग्रिकता समाज मंडळाचे नवीन अध्यक्ष. 2026 पासून त्यांनी तो कारभार इथं फुल टॉस चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅट न लागून तो चेंडू जातोय. एसटी उद्ध्वस्त झालेली आहे. बघा एवढं ऊन जास्त आहे की कैलास इथं येऊन बसलेलं आहे. नवीन फलंदाज सुदर्शन फलंदाज येतोय, ज्यांनी अगोदरच्या सामन्यामध्ये जास्ती फलंदाजी करता वेळेस भेटलं नव्हतं याला. नंबर 3 वर त्याला पाठवलेलं आहे. बघा जे मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स जे घातले त्यावर स्प्रिंट स्पोर्ट्स असं लिहिलेलं आहे. संतोष कोळी याने ते टी शर्ट्स आपल्याला स्पॉन्सर केलेले आहेत. आणि गॉगल जे आहेत ते गॉगल्स भंडारी ऑप्टिक्स यांच्याकडून अजित भंडारी यांनी आपल्याला ते स्पॉन्सर्स केलेले आहेत. चांगला चेंडू, स्लो पद्धतीचा चेंडू टाकला मिरांडा यांनी. पहिल्या चेंडूवर चौकार, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर क्लीन बॉल आणि तिसरा चेंडू डॉट. जो अनुभव आहे तो अनुभव इथं चांगला असं पणाला लावलेला आहे गोलंदाज रुबिन मिरांडा यानं. त्या खेळाडूंनी खूप क्रिकेट मड गावामध्ये सर्व संघासाठी खेळलेले आहेत. आता मात्र शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे पण तो शतरक्षक पोचलेला आहे देखील.
2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दुसरी धाव देखील इथं पूर्ण होईल. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न या 2 धावीच्या सायनी सुदर्शनीने आपलं देखील खातं ओपन केलेलं. 2 या धावसंख्येने टोटल धावसंख्या झाली ती 6. एक फलंदाज बाद 6 धावा. कोणाला जेवायचं असेल तर जेव्हा आमच्या बाजूला जेवणाचा स्टॉल चालू झालेला आहे आणि जेवण देखील काही जणांनी घेतलेलं आहे. गोलंदाज मिरांडा आपल्या षटकातील पुढचा चेंडू ऑफ साईडला. तिथं शतरक्षक तर पण खूप लांब आहे. एक टप्पा पडतो, दुसरा टप्पा पडल्यानंतर थोडा चेंडू लो झालेला आहे. नवीन शतरक्षण करतोय. पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. या 2 धावीच्या सायनी धाव संख्या पोचलेली आहे ती 8 या धाव संख्येवर. धाव संख्या झाली 8. सुदर्शन दामा वैयक्तिक खेळतोय 4 या धाव संख्येवर. 3 चेंडूला तो सामोरे गेलेला आहे. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. आता बघूया तिथं पोहोचतोय की नाही. फल शतरक्षक पण नाही तिथं. शतरक्षक पोहोचलेला नाही. तो 2 बाउन्स नंतर चेंडू सीमारेषा पार जातोय 4 या धाव संख्येसाठी. कमॉन डीजे आदित्य. पहिल्या षटकामध्ये 12. आता 24 मध्ये 39 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर फ्रान्सिस ज्याने एकही चेंडू फेस केलेला नाहीये. आता स्ट्राईकवर येतोय पहिला चेंडू खेळण्यासाठी मिलन पाटील यांचा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका. पण शतरक्षक चेंडूच्या खाली आहे. पण सचिन तिथं जातोय प्रेक्षक दीर्घामध्ये झेल घेण्यासाठी. चेंडू जातोय 6 या धाव संख्येसाठी. तिथं फ्रान्सिस पार्लेकर देखील तिथं म्हणजे खेळाडू होते. तिथे त्यांना देखील 50+ मध्ये एक चान्स भेटलाय. उत्कृष्ट गोलंदाज आपल्या किशोरजी केणी आपले अध्यक्ष यांना भेटलं होतं. उत्कृष्ट शतरक्षणाचं प्राइज सुधीर यांना दिलं होतं. आणि मॅन ऑफ द सिरीजचं प्राइज प्रमोद पाटील बंदरपाखाडी या खेळाडूला आपण सन्मानित केलं. म्हणजे 3 खेळाडू होते. आपण रनर अप होतो तरी देखील 3 खेळाडूंना आपण तिथं प्राइज भेटले होते आपल्या संघासाठी. चांगला पुढचा चेंडू, चांगला फटका आहे. अशोक मामा त्या चेंडूच्या खाली आहेत. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी देखील पूर्ण. बॅकअप आहे तिथं रुबिन मिरांडा यांचं. पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावीच्या साहाय्याने टोटल धावसंख्या आता पोहोचली ती 20 या धावसंख्येवर. फ्रान्सिस आणि सुदर्शन हे दोन्ही फलंदाज 8-8 या धावसंख्येवर खेळत आहेत. 6 चेंडूमध्ये 16 धावांची पार्टनरशिप. क्रिकेटमध्ये एकाने केली तर भागीदारी, दोघांनी केली तर साझीदारी असं म्हटलं जातं. म्हणजे दोन्ही फलंदाज चांगली भागीदारी करतायत, साझीदारी करतात आपल्या संघासाठी. गोलंदाज मिलन पाटील राईट मोर द विकेट मारा. आमच्या एंडकडनं धावाला सुरुवात करतो. चेंडू टाकण्यासाठी चेंडू मारण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. चेंडू जाते लेग साईडला. जो स्लीप लेग साईडची स्लीप आहे तिथं एक धाव धावून काढले. प्लस वाईडची एक धाव मिळेल. म्हणजे प्लस वाईड 2 धावा मिळत आहेत. 2 धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोचली ती टोटल
22 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 22. एक शतक आणि 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 22 मध्ये 29 धावांची गरज आहे. बघा या ग्राउंडवर 50च्या धावा कमी आहेत खूप. 60-70 धावेचं टार्गेट असेल तेव्हा तुम्ही समजाल की ते डिफेंड होऊ शकेल. पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळून काढले. शतरक्षक थोडे दूर आहेत. नवीन याच्याकडे चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज धावतायत. एक 40च्या वर आहे, दुसरा तो 50च्या वर आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजामध्ये बघायला मिळते. या 2 धावीच्या सायणी धावसंख्या 24 वर पोहोचलेली आहे. धावसंख्या 24. गोलंदाज मिलन पाटील. रिव्हर्स स्वीप बरोबर मोठे फटके मारायचे होते पण ते देखील रिव्हर्स स्वीपच्या दिशेने चेंडू जातोय. षटकाराचा इशारा येतो पंच सांगेकर सरांकडून. या षटकाराच्या सायणी सुदर्शन वैयक्तिक 16 वर पोहोचलेलं आहे. तर मनोरी मास्टर्सच्या संघाची धावसंख्या झाली ती 30. एक शतक आणि 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 30. मिलन 4 चेंडूमध्ये मिलनने 18 धावा दिलेल्या आहेत. की ज्या गोलंदाजावर थोडा भरोसा होता त्याच गोलंदाजाला जास्त धावा येत आहेत. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न पण थोडा फसला जातोय. चेंडू शतरक्षक कैलाश यांच्या हातात येतो आणि सुदर्शन या खेळीचा अंत झालेला आहे. चांगला झेल पकडला कैलाशाने. सॉरी 19 मध्ये 21 धावांची गरज आहे. डॅनी पावल्या स्ट्राइक वर येतोय. मिलन पाटील गोलंदाज समोर आहेत. हो चांगला चेंडू आणि चेंडू वाटलं की मिलन पाटील याला वाटलं की चेंडू बॅटला लागून गेलेला आहे पण पंच सांगेकरांकडून कोणता इशारा येत नाहीये. चेंडू जातोय डॉट. नंबर 2चं शतक पूर्ण होते. धावसंख्या झाली 30. आणि जेव्हा जेव्हा डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न करतोय डॅनी तेव्हा तेव्हा भरपूर वेळा बाद झालेला आहे पण आता मात्र बाद झालेला नाहीये. एक चांगलं मला वाटतं बॅटला लागून जर चेंडू गेला असता तो देखील थोडा धोक्यामध्ये होता. 2 शतकं झालेले अजून पण 3 शतकं येणे बाकी आहेत. 21 धावांची गरज आहे. 18 मध्ये 21 काढायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज कोणत्या गोलंदाजाला इथं कैलाश या गोलंदाजाला चेंडू दिलेला आहे ज्याने पहिला सामना झाला त्याच्यामध्ये 9 धावा देऊन एक फलंदाज बाद केला होता आणि फलंदाजी करता वेळेस 30 धावा देखील आपल्या संघासाठी केल्या होत्या. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण काढणार आहोत. संतोष कोळी स्प्रिंट स्पोर्ट्सचे मालक टी शर्ट त्याने आपल्याला बहाल केलेले आहेत. त्याच्यानंतर भंडारी ऑप्टिक्स यांच्याकडून गॉगल्स सन ग्लासेस आलेले आहेत. अरुण आणि त्याचा पुत्र अजित यांनी आपल्याला ते दिलेले आहेत. नंबर 3 शतक. पहिला चेंडू इथं चेंडू थोडा उंच आहे. शतरक्षक नाही मला वाटतं दोन्ही शतरक्षक या चेंडू घेण्याचा झेल घेण्याचा कोणताही इंटरेस्ट नाहीये पण दोघेही खूप लांब होते. खूप गॅप मध्ये चेंडू पडतोय त्याच्यामुळे 2 धावा सहज होत आहेत. सचिन आणि तिथं मिलन होता पण ते दोघेही खूप लांब असल्या कारणाने तो चेंडू त्यांच्या दोघांच्या मध्ये पडतोय. 2 धावा मिळतात. त्या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 32. आता 17 मध्ये 19 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू टाकलेला जातोय तो व्हाईटचा इशारा पंच सांगेकर सरांकडून. एक अवांतर धाव मिळेल. या अवांतर धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 33 या धावसंख्येवर. 17 मध्ये 18ची गरज. स्ट्राइकवर फ्रान्सिस ज्याने आपल्या संघासाठी 10 धावांची खळी केलेली आहे. फक्त 3 चेंडूला सामोरे जाऊन एक षटकार. 333.33च्या सरासरीने.
येस, पुन्हा एकदा तसाच बाद होतोय. अगोदर देखील बॅटला लागून कट यष्टीरक्षकाने पकडला होता, तसाच आता देखील झालेलं आहे. पुन्हा एकदा अपयशी तर नाही, 10 धावा संघासाठी केल्या पण थोड्या कमीच आहेत. आता 16 मध्ये 18 काढायचे. नवीन फलंदाज स्वप्नील कोहली येतोय. स्वप्नील कोहली स्ट्राईकवर येतोय. 16 मध्ये 18 धावांची गरज अजूनपर्यंत मनोरी मास्टर्सला सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू फ्रंट फूटवर 2 पावले पुढे आला होता खेळण्यासाठी. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. चेंडू जातो यष्टीरक्षक मानव याच्या हातात. तो पुन्हा गोलंदाजाला देतोय. 3 चेंडू टाकले त्याच्यावर. पहिल्या चेंडूवर ज्या 3 धावा आल्या होत्या त्याच आहेत. त्याच्यानंतर 2 चेंडू बॅक टू बॅक आपण बघितलं तर एकावर बाद आणि एक डॉट बॉल. चांगला फटका 2 स्टेप पुढे आला होता. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न कैलास. चांगलं शतरक्षण. फक्त एक सिंगल चांगलं शतरक्षण बघायला मिळेल. चांगला थ्रो देखील दिला जातोय. एकच धाव मिळेल. आता 14 मध्ये 17 काढायचे. 14 चेंडू आणि 17 धावांची गरज. स्ट्राईकवर डॅनी, ज्याने आता एक चेंडू खेळलेला त्याच्यावर धाव तर आलेली नाहीये. इथं बघा क्लीन बोल्ड झालेले. डॅनी देखील इथं क्लीन बोल्ड होत आहेत. त्या खेळाडूला आपण बघितलं की चांगल्या चांगल्या फटके मारण्याच्या मोहामध्ये तो फलंदाज बाद होतोय. फलंदाजाला आपण बघतोय. 13 मध्ये 17 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 17 धावांची गरज. हा खेळाडू डिफेन्सिव्ह खेळतोय. फर्स्ट टाइम तर बऱ्याच वेळा बघितलेलं आहे, पण तो देखील डिफेन्सिव्ह खेळतोय असं त्यांनी चित्र दाखवलेलं आहे. एक सिंगलने त्याने आपलं धावाचं खातं ओपन केलेलं आहे. धाव संख्या झाली 35. आता 12 मध्ये 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. उद्या कोणता मॅजिक गोलंदाज येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 4थं शतक. पण या शतकावर या मॅचचं सर्व काय अवलंबून आहे. हे शतक जर चांगलं गेलं, जास्त धावा नाही आल्या, तर शेवटच्या शतकापर्यंत सामना येईल. आणि या सामन्यामध्ये या शतकामध्ये जास्त धावा आल्या तर मग मला वाटतं थोडं मड संघ थोडा बॅकफूटवर जाईल. पण क्रिकेटमध्ये कोणी अंदाज करू शकणार नाहीये. आपण बघितलं याच्या पुढचे 2 दिवस अगोदर डेव्हिड मिलरने एक धाव काढायची होती, ती काढली नव्हती. त्याला वाटलं की मी तो सामना जिंकेन. तो पुढचा जो चेंडू टाकला गोलंदाजाने तो त्याच्या डोक्याच्या बाजूने गेला आणि तो डॉट बॉल गेला. जो सामना हरायला लागला, म्हणजे हरला होता संघ. ते खेळाडू आहेत, जो आपला भरोसा त्यावर ठेवतायत, पण ते भरोसा कधी तो पूर्ण होत नाहीये. कालचा सामना तुम्ही बघितला. कालचा सामना देखील जबरदस्त झाला होता. त्याच्या पुढचा सामना देखील बघितला, तो देखील चांगले सामने होत आहेत. कालचा सामना 15 वर्षीय फलंदाज सूर्यवंशी यांनी चांगल्या धावा घेऊन चांगला प्लॅटफॉर्म दिला. त्याच्यानंतर ध्रुव झुरल यांनी तो सामना एकतर्फी जिंकून दिला होता राजस्थान रॉयल या संघाला. तसेच काही सामने होत आहेत. इथं देखील टेनिसमध्ये देखील तसंच काय झालेलं आहे. मी तर IPLचा सांगतोय, पण इथं टेनिसमध्ये देखील बघायला मिळतंय. अशोक कोहली नंबर 4चं शतक टाकण्यासाठी येत आहेत. हो, बॅकफूटवर. हो, इथं मला वाटतं असं वाटतं की बॅटला लागून चेंडू गेलेला आहे. अपीलमध्ये एवढा आत्मविश्वास नव्हता, पण झेलच पकडला नव्हता. 11 मध्ये 16ची गरज. मिलन कोहली मालवणीचा मिलन कोहली आणि फलंदाजाने आउट. दोन्ही पंच विचारपूस करून सांगतायत की हा फलंदाज आउट आहे.
16ची गरज होती 12 मध्ये, आता 10 मध्ये 12ची गरज आहे. मिलन कोहली, रामगल्ली मालवणीचा मिलन कोहली याला मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर येऊन बसायचंय. राम गल्लीचा मिलन कोहली म्हणजे त्या मास्टर संघामधून खेळतोय, जो धर्मेंद्र खेळतोय, बाबू शेठ खेळतोय त्या संघाचा तो खेळाडू आहे. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळलेला आहे, एक धाव पूर्ण केली जाईल आणि एकाच धावेवर दोन्ही फलंदाज देखील समाधानी झालेले आहेत. या एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 36 वर. आता 9 मध्ये 15 धावांची गरज. हॅलो, 9 मध्ये 15 धावा काढायचे आहेत. अशोक कोळी आपल्या शतकात पुढचा चेंडू ऑफ साईडला खेळून काढलेला, थोडा लांब जातोय चेंडू. नवीन तिथं शतरक्षक आहे, त्यांना पकडे पडे दोन्ही फलंदाज 2 धावा धावून काढतायत. या 2 धावेच्या साहाय्याने थोडा पाठलाग करताना विजय संघ जो मनोरी मास्टर खेळतो हॅलो पोचलेलं आहे. 8 मध्ये 13 काढायचे आहेत. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. अशोक कोळी 4 चेंडू मध्ये 3 धावा दिल्या आहेत फक्त. बघा चांगल्या शिद्या फटक्याने धावा मिळत नाही तर म्हणजे उलटा फटका मारून मारण्याचा प्रयत्न केला होता, पण एक सिंगल मिळाली ती बाईच्या स्वरूपात. या एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 39. 7 मध्ये 12 काढायचे आहेत. स्ट्राईक वर संदीप कोळी येतोय. आता मनोरी मास्टरला मला वाटतं थोडं अवघड होत चाललेलं आहे. पुन्हा एकदा बॅटची खट लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे जातो. एक धाव पूर्ण. दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते. त्या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 41. आता 6 मध्ये 10 काढायचे आहेत. 16 काढायचे तर 6 आलेले आहेत, अजून 10 बाकी आहेत. म्हणजे शेवटचं शतक कोण टाकेल तोपर्यंत आदित्य यांच्या डीजेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. थँक्यू डीजे. आता शेवटच्या शतकामध्ये 10 धावांची गरज आणि ते शतक टाकण्यासाठी नवीन कोहली या गोलंदाजाला ते शतक दिलेलं आहे. 10 डिफेंड करायचे आहेत आणि जिंकण्यासाठी 10 करायचे आहेत मनोरी मास्टर संघाला. आणि जिंकायचं असेल तर 10 डिफेंड धावा करावे लागतील नवीनला. चेस कंपल्सरी आहे, तुम्हाला माहितीच आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाकडून पुन्हा चेंडू दिला जातोय. पाच मध्ये 10 काढायचे आहेत. फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, ऑन साइडला चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी घ्यायची होती पण संदीप याला माहिती नव्हतं. 4 मध्ये 9 काढायचे आहेत. थोडा हार्ड गेम होत चाललेलं आहे मनोरी मास्टर्स या संघाला. चार मध्ये 9.
पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता 3 मध्ये 9 काढायचे आहेत. 4 मध्ये 9ची गरज होती, 3 मध्ये 9. नवीन चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 3 मध्ये 9ची गरज. अशोक कोळी यांनी चांगलं शतक हाताळलं, त्याच्यानंतर नवीन देखील चांगलं शतक हाताळतोय. हो, चेंडू खूप उंच उडालेला आहे. चेंडू कुठं लँड होतोय आणि चेंडू जातोय 6 धावसंख्येसाठी. षटकार येतोय. संदीप यांच्या बॅटीतून आलाय षटकार. ते चित्र थोडं अवघड होतं मनोरी मास्टर्स या संघाला, तर थोडं आता इझी झालेलं आहे. म्हणजे अजून सांगता येत नाहीये. 2 मध्ये 3 धावा काढायचे आहेत. कंपल्सरी चेस आहे, त्याच्यामुळे 3 धावा काढणं गरजेचं आहे. चेंडू जर दुसरा असेल तर द्या, तोपर्यंत बघा, शोधायला जा तिथं. 2 मध्ये 3 काढायचे आहेत. देवेंद्र केणी, वजिराचे देवेंद्र केणी इथं या जरा 2 मिनिटं. तुम्हाला सन्मानित केलं जाईल तेव्हा तुम्ही तिथं पुन्हा जा. नवीन गोलंदाजीसाठी तयार. इथं बघितलं की चेंडू कुठं जाईल. एकदा पूर्ण केली, जाईल दुसऱ्या धावेसाठी. हो, दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. आणि आता तिसरी देखील पूर्ण झालेली आहे. बघा कशी चित्र असतात. जिथं 1 होती तिथं 2 होत्या, तिथं 3 कन्वर्ट झालेले आहेत आणि सामना जिंकला. एक चेंडू देखील राखून ठेवलेला आहे. पुरस्कार मॅच काढले, त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही तो सामना वीरचा पुरस्कार काढलेला आहे. इथं आपण सामन्याचा आपण बघतोय की सत्कार होतोय. कोले अग्रिकता समाज मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री किशोरजी केणी यांचा सत्कार झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्या मंडळाचे खजिनदार, कोले अग्रिकता समाज मंडळाचे खजिनदार मान्य श्री देवेंद्र केणी यांचा देखील इथं सत्कार होतोय. विनोद कोळी यांच्या शुभ हस्ते झालेला आहे सत्कार.